नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। आपण जातोय कोकणामध्ये। फायनली कोकणाचा प्लॅन झालेला आहे। थोडक्यात सांगतो आपला प्लॅन कसा असणार आहे। पहिल्यांदा आपण जातोय मालवणला। मालवणला 1 ते 2 दिवस आपण स्पेंड करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण येणार आहोत चिपळूण, रत्नागिरी असं पहिला स्टॉप मालवणला घेऊन आपण रिटर्न येताना बाकीचे स्पॉट्स करणार आहोत। जसे रत्नागिरीमध्ये आहेत 2-3 स्पॉट, तर ते सगळे आपण रिटर्न येताना कंप्लीट करणार आहोत। प्लॅन असा आहे की आम्ही जातोय बाय रोड, कार घेऊन जातोय आणि टोटल 5 जण आहेत आम्ही। आज रात्री 12 वाजता निघायचा प्लॅन आहे। रात्रीचा प्रवास करणार आहेत म्हणजे आपल्याला मॅक्सिमम टाइम दिवसा मिळेल बाकीचे स्पॉट्स कंप्लीट करण्यासाठी। तर रात्री 12 वाजता आम्ही ठाण्यावरून निघणार आहेत आणि प्रवास सुरू करतोय आपला कोकणचा। रात्रभर प्रवास करून आम्ही पोहोचलो महाडला। तिथे नाश्ता करून थोडा वेळ ब्रेक घेतला आणि पुन्हा आम्ही आमचा मालवणचा प्रवास सुरू केला। असं म्हणतात की कोकण जेवढा सुंदर आहे तेवढाच तिथे पोहोचवणारा रस्ता सुंदर आहे। त्याच रस्त्याचा आनंद घेत आमचा प्रवास सुरू होता। तर मित्रांनो, फायनली आम्ही मालवणला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही आहोत जिथे आमचा स्टे आहे। ही प्रॉपर्टी तुम्ही बघू शकता। इथे आम्ही बुक केलेलं आहे ऑनलाईन। वीकडे असल्यामुळे आम्हाला खूप स्वस्तामध्ये ही प्रॉपर्टी मिळाली आहे। हार्डली 1500 रुपीज मध्ये तुम्ही बघू शकता। तारकर्ली बीचच्या बाजूला हे जे तुम्ही समोर बघताय हे आहे तारकर्ली बीच आणि याच्या एक्झॅक्ट बाजूला आम्हाला ही प्रॉपर्टी मिळालेली आहे। आजचा स्टे आमचा इथे आहे। खूप लेट झाला आम्हाला यायला, ऑलमोस्ट 5 वाजले इथे पोहोचायला। तर आता आम्ही काही जास्त प्लॅन केलेला नाहीये। आता आम्ही जातोय स्विमिंगसाठी तारकर्ली बीचवर आणि बाकी जो पण प्लॅन आहे तो उद्या होणार आहे। म्हणजे स्कुबा डायव्हिंग, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज जेवढ्या पण आहेत ते आम्ही उद्या करणार आहोत। आणि इकडे एक्झॅक्ट समोरच सिंधुदुर्ग फोर्ट आहे, तो पण आपण उद्याच एक्सप्लोर करणार आहोत। आता मी तुम्हाला दाखवतो की माझ्यासोबत या ट्रिपमध्ये कोण कोण आलेलं आहे। बहुतेक आपले जे मेंबर्स आहेत ते नेहमीचेच आहेत। इकडे बघू शकता तुम्ही मिस्टर दिलीप शुक्ला, घुमक्कड दिलीप सॉरी, ते सुद्धा वेळात वेळ काढून आपल्यासोबत आलेले आहेत। दुसरे मेंबर आहेत आपले संदीप भामले, हे सुद्धा आपल्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये आहेत। तर ते पण या कोकणच्या ट्रिपसाठी खूप एक्सायटेड होते, तर ते सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत। त्याच्यानंतर आपले नेहमीचे मेंबर अक्षय सिंग, नेहमीच एक्साइटमेंट असते त्यांच्या चेहऱ्यावर। कुठेही कोणताही प्लेस एक्सप्लोर करायचा असो ते नेहमीच आपल्यासोबत असतात। आणि एक नवीन मेंबर आहेत आपले छोटे बंधू विवेक उभारे, ते सुद्धा खूप आवडीने आज आपल्यासोबत या ट्रिपवर आलेले आहेत कोकण दर्शन करण्यासाठी। तर चला आता आपण इकडनं निघतोय तारकर्ली बीचवर। तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता आपण आपली गाडी इकडे पार्क केलेली आहे। एकदम सेफ जागा आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। तर आपलं मागे स्टे आहे। हे इकडे सनसेट होत आहे, ठीक आहे। तर सनसेटच्या व्हिडिओज ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला मी खूप चांगल्या प्रकारे दाखवायचा प्रयत्न करणार आहे आज। आता आम्ही आहेत तारकर्ली बीचवर। तुम्ही बघू शकता हा बीच ॲक्च्युली खूप क्लीन आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर इकडे आहे सिंधुदुर्ग किल्ला। आणि आता मी इथे ड्रोन शॉट घेणार आहे, ठीक आहे। तर त्याला ड्रोन शॉटची एक झलक तुम्हाला दाखवतो तारकर्ली बीचवर। तारकर्ली बीचवर जे आपण ड्रोन शॉट घेतले ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। या कोकण दौऱ्यामध्ये आपला ड्रोन आपण पूर्ण यूज करणार आहेत। तर मित्रांनो, तारकर्ली बीच तर आम्ही एक्सप्लोर केलेला आहे आणि सनसेट पण झालेला आहे। आता आम्ही इकडनं निघतोय। उद्या परत आम्ही इथे येणार आहेत स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजसाठी। शुभ सकाळ मित्रांनो। उठायला जरा उशीर झाला, ऍक्च्युअली काल रात्री झोपायला खूप उशीर झाला म्हणून आज उठायला उशीर झालेला आम्हाला।
काल रात्री ऑलमोस्ट 2 वाजेपर्यंत आम्ही इथे होतो तारकर्ली बीचच्या बाजूला. आम्ही खूप असं एन्जॉय केलेलं आहे बीचवर, पण रात्री झोपायला आम्हाला खूप उशीर झाला, त्यामुळे आज आम्ही सनराईज शूट नाही करू शकलो. आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 10 आणि आम्ही जातोय स्कुबा डाईव्हसाठी. स्कुबा डाईव्हच्या पूर्ण डिटेल्स, काय प्रोसेस असते काय नाही, ते पूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. स्कुबा डाईव्हचं जो लोकेशन आहे तो एक्झॅक्ट इथे मागेच आहे. सिंधुदुर्ग फोर्ट जो आहे तिथे जातो आम्ही स्कुबा डाईव्हसाठी. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर एक प्रोसेस असते. इथे पहिले लोक तुम्हाला ट्रेन करणार, म्हणजे 2-3 सेशन्स असणार. ते सगळं करून तुम्हाला फायनली डाईव्हसाठी घेऊन जातं. तर ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. आपल्या 10 वाजता तिथे पोहोचायचं होतं आणि 10 आपल्याला इथेच वाजले. तर चला फटाफट निघूया आणि जाऊया आपल्या लोकेशनवर. सो कैसा लग रहा है गाइस? एक्साइटेड आहेत की नाही तुम्ही लोक जायला? स्कुबा डायव्हिंग पहिल्यांदा कोण कोण करणार आहे? आय थिंक सगळेच पहिल्यांदा करणार आहेत ना. दिलीपने फक्त केलेलं आहे, मी पण फर्स्ट टाइम करणार आहे. अक्षय कैसा लग रहा है? दिलीप तेरा पहले वाला एक्सपीरियंस कैसा था? वो अच्छा था, बट ये उससे ज्यादा बेटर होने वाला है ना. आपले इन्स्ट्रक्टर कुठे आहेत? इन्स्ट्रक्टरनी सांगितलंय की आता तुम्ही पहिला नाश्ता करून घ्या. ओके, चला मग नाश्ता करूया. काय घावणं आहे ना? घावणं, मॅगी आणि पोहे येत आहेत ना. चला, स्कुबा डायव्हिंगची तयारी जोरदार चालू आहे एकदम. बोट आलेली आहे. चला, दादा पण आलेले आहेत. ट्रेनिंग साईडवर आपण आलेलो आहेत. जेव्हा आपण ट्रेनिंग साईटवर पोहोचतो तेव्हा एक 10 मिनिटचा सेशन होतो, ज्यामध्ये आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या जातात, जसं की पाण्यामध्ये श्वास कसा घ्यायचा, जर काही प्रॉब्लेम झाला तर एकमेकांशी संवाद कसा साधायचा, मास्क किंवा जॅकेट आणि अदर इक्विपमेंट कसे ऑपरेट करायचे, हे सगळं सांगून मग फिजिकल ट्रेनिंग पाण्यामध्ये करायला लावतात. तर मित्रांनो, ट्रेनिंग सेशन ऑलमोस्ट झालेलं आहे. आता फिजिकल टास्क बाकी आहे. ट्रेनिंग बाजूलाच राहिले, एक वेगळीच ट्रेनिंग चालू आहे इकडे. ठीक आहे, तर एक जम्प दाखवतो तुम्हाला, माझी फेवरेट जम्प. ट्रेनिंग स्टार्टेड. तो गाइस, मिस्टर बोराड़े एकदम रेडी होते हुए ट्रेनिंग के लिए. दिलीप भाई, फोन भी डाल सकते पानी में, चलेगा? नहीं, थोड़ा कम देर तक पानी में रखना, ज्यादा देर तक नहीं. अकेले जाएंगे. नहीं, इसको एकदम दूर ले गया, इधर शार्क है. एकदम रिलैक्स रहा. को उड़े ट्रेनिंग सेशन चाललेलं आहे. मित्रांनो, कशी झाली ट्रेनिंग? रेडी टू फाईट नाव. आता आम्ही जातो मेन पॉइंटला. संडे एक्साइटेड? ही मेन साईट आहे ना? ही मेन साईट आहे. या साईटचं नाव आहे फिशरमॅन्स कोव्ह आणि या साईटवर आपण एका ठिकाणी डायव्ह स्टार्ट करणार आहे आणि त्याची जी एंड असेल ही मल्टिपल साईट्स कव्हर करत आपण दुसऱ्या एंडला होतो. ओके. आपण डायव्ह इन आणि डायव्ह आउटचा जो डिस्टन्स असणार साधारणपणे 500 ते 600 मीटरचा डिस्टन्स असणार, जो आपण अंडर वॉटर कव्हर करतो. ओके. सँडी रेडी? तू दे का भाई? तर जी आपली माणसं गेलेली आहेत त्यांना आता इथे खाली ते सगळे सीन वगैरे, मासे वगैरे बघायला मिळणार आहेत. आणि आय थिंक आता ते लोक खाली पोहोचले सुद्धा असतील. आणि आता हे जे दादा आहेत हे आता जाणार, त्यांना तिकडे त्यांना शूट करणार इन शॉर्ट. ठीक आहे, आणि त्यांचे व्हिडिओ वगैरे काढणार. आपला एक माणूस ऑलरेडी गोप्रो घेऊन गेलेला आहे, पण ते त्यांच्या साईडनं पण शूट करून आपल्याला देतात. संदीप, कसं वाटलं ऍक्च्युअली? सांग ना मला जरा. यार, अगर तुम अंदर जाओगे ना, ऐसा लगेगा कि अंदर एक कुछ अलग दुनिया बसी हुई अंदर.
मछलियों की दुनिया। हाँ अंदर पेड़ भी है। हाँ? हाँ, कोई सांप लटक रहा है। देखा तू? अरे फिश बहुत अच्छे फिश है। रेडी? यस। अरे अक्षय कैसे आहे? और अक्षय मजा आहे ना? कसा होता एक्सपिरियन्स विवेक? एकदम ऑसम। 80-90। तर मित्रांनो सगळ्यांचं झालेलं आहे, फक्त मी बाकी आहे. मी जातो वन मॅन शो आणि मी एकटाच जाणार आहे, मी कोणालाच घेऊन नाही जाते. जोक होता जोक। जब तुम्हारा घेऊन जाणार पाण्यात, ये सब देखने में ध्यान देता हूँ. पकडून ठेवतो ऊपर ये करे नहीं और वो पूरा आतमध्ये पाणी गेलं. नाकारी श्वास सोडता ना. ओके खूप खूप मजा येते. हा थोड्या वेळानंतर जी भीती असते ती निघून जाते ॲक्च्युली. आता कुठे जायचं आहे? आता बोटवर. कुठे आपली बोट? जायचं बोटवर? चला डाईव्ह करत करत जाऊ. हां
करो, ये लो फोटो, लो फोन चेक करो। मजा आ गया भाई, मजा आ गया। स्कूबा डायव्हिंग कंप्लीटेड सक्सेसफुली। तर फायनली मित्रांनो आपलं स्कूबा डायव्हिंग कंप्लीटेड झालेलं आहे आणि ऍक्च्युली खूप चांगला एक्सपिरियन्स होता। बाकी इथे तुम्हाला बेसिक्स पण स्कूबा डायव्हिंग मध्ये जे करून देतात तुम्हाला घेऊन येतात, मग ते लोक फिश येण्यासाठी असं काहीतरी पाव वगैरे टाकतात, ब्रेड वगैरे टाकतात। हा जो एक्सपिरियन्स होता तो आजचा ऍक्च्युअल तुम्ही बघताय, तुम्हाला फिश बघायला मिळू शकतात, नाही मिळू शकत, पण आम्हाला सगळ्यांना इथे फिश बघायला मिळाले। आणि हे जे आम्हाला गाईड केलं ते दादा आपल्या सोबत आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स ते आता प्रोव्हाइड करतील तुम्हाला। इन केस तुम्ही कधी प्लॅन करता इकडचा तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता। आणि जर तुमच्या चॅनलवर मिळत असेल तर त्यांना डिस्काउंट मिळेल। ओके, तर एक ऑफर आहे तुमच्यासाठी। तर आमच्या चॅनलच्या थ्रू तुम्ही आले तर तुम्हाला ऑफरही मिळेल। आणि दादांचं नाव आहे योगेश आणि भूषण। ओके, योगेश आणि भूषण। आणि दादा नंबर सांगा तुमचा। आणि कंपनीचं नाव आहे डाईव्ह वेंगुर्ला आणि नंबर आहे 9867849741। ओके, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। कधी तुम्ही प्लॅन करताय तर बिंदास येऊ शकता इकडे। त्यांच्या कंपनीचं नाव आहे डाईव्ह वेंगुर्ला। ठीक आहे, थँक्यू सो मच दादा, खूप चांगला एक्सपिरियन्स होता। स्कुबा डायव्हिंग डन झालंय। इथे मागेच आमची रूम आहे। मालवणमध्ये खूप सारे स्पॉट्स आहेत जे तुम्ही फिरू शकता, पण आम्ही हे 3-4 स्पॉट्स फिक्स केले होते, जसं की तारकर्ली बीच, सिंधुदुर्ग, त्यानंतर स्कुबा डायव्हिंग करायचं होतं। आणि इव्हनिंगला सनसेटला आम्ही जाणार आहेत देवबाग बीचला। तर ॲक्च्युली व्हिडिओ खूप ऑलरेडी मोठी झालेली आहे, त्यामुळे मी हा जो व्लॉग आहे ना हा आपला कोकण दौऱ्याचा पहिला पार्ट म्हणूनच इथे एंड करतोय। आणि सेकंड पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल देवबाग, गणपतीपुळे आणि मार्लेश्वर हे पुढचे स्पॉट्स आहेत। पण ही जी व्हिडिओ आहे ही आपण इथेच संपवतोय। ठीक आहे, तर नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका। बाकीचे सगळे जे स्पॉट्स आहेत मालवणमधले, रत्नागिरीमधले, मी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे। ठीक आहे, पण ही व्हिडिओ आपण इथेच संपवतोय। थँक्यू सो मच।